एकूणच कापसाची जी मूल्य साखळी आहे ती देखील अडचणीत येते आणि याचा थेट परिणाम जे काही आपल्या कापसाचं चक्र आहे किंवा जे काही सायकल आहे त्याच्यावर देखील होतोय असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गनात्रा यांनी सांगितलं आहे। गनात्रा यांनी असं देखील सुचवलं की सरकारनं यावर तोडगा काढण्यासाठी भावांतर योजना राबवावी। आता कापसासाठी भावांतर योजना राबवण्याची योग्य वेळ आली असं देखील त्यांचं म्हणणं आहे। गनात्रा यांनी सांगितलं की सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही किंवा शेतकऱ्यांच्या पदरात जोपर्यंत किमान हमीभाव तरी पडत नाही तोपर्यंत देशातलं कापूस उत्पादन हे कमीच होत जाईल। म्हणजेच शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी उत्पादन खर्चावर काहीसा अधिक नफा देऊन दर मिळणं आवश्यक आहे। आता सरकार म्हणतंय की उत्पादन खर्चावर 50% नफा देऊन आम्ही हमीभाव जाहीर करतोय, तर मग शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणं आवश्यक आहे। जोपर्यंत हमीभाव मिळणार नाही तोपर्यंत देशातलं लागवड क्षेत्र हे कमी कमी होत जाईल। जर समजा उत्पादनच कमी झालं तर उद्योग देखील अडचणीत येते, त्यामुळे हे देखील उद्योगांसाठी धोक्याचंच आहे। आयात वाढवून जर समजा गरज भागवली